लपंडाव या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की दाभाडेच्या उपचारासाठी एका रात्रीत 10 लाख उभे राहिल्यामुळे सरकार प्रचंड अस्वस्थ झालेली असते. सखीला गुंडाळण्याचा तिचा प्लॅन फसलेला असतो आणि याचा राग ती परशुरामवर काढत त्याच्या कानाखाली मारते आणि त्याला म्हणते की दाभाडेला वाचवायला एका रात्रीत 10 लाख रुपये कुठून उभे राहतात याचा तू शोध लावायचा. तेव्हा परशुराम सरकारला उत्तर देतो की मला कान्हावरती संशय आहे, त्यानेच काहीतरी करून 10 लाख रुपये जमा केले. सरकारला सुद्धा कळत नसतं की इतक्या कमी वेळेत एवढी मोठी रक्कम कशी जमा झाली. तिकडे सखीच्या हातामध्ये सुद्धा हॉस्पिटलची रिसिप्ट लागलेली असते आणि सखीला समजलेलं असतं की हॉस्पिटलचे सगळे पैसे कान्हाने भरले आहेत. कान्हाने एवढे पैसे कुठून आणले हे जाणून घेण्यासाठी सखी कान्हाकडे येते आणि याबद्दल त्याला विचारते. कान्हाची खरी ओळख आता सगळ्यांसमोर येईल का हे बघणं रंजकदार असणार आहे. लपंडाव या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की दाभाडेच्या उपचारासाठी एका रात्रीत 10 लाख उभे राहिल्यामुळे सरकार प्रचंड अस्वस्थ झालेली असते. सखीला गुंडाळण्याचा तिचा प्लॅन फसलेला असतो आणि याचा राग ती परशुरामवर काढत त्याच्या कानाखाली मारते आणि त्याला म्हणते की दाभाडेला वाचवायला एका रात्रीत 10 लाख रुपये कुठून उभे राहतात याचा तू शोध लावायचा. तेव्हा परशुराम सरकारला उत्तर देतो की मला कान्हावरती संशय आहे, त्यानेच काहीतरी करून 10 लाख रुपये जमा केले. सरकारला सुद्धा कळत नसतं की इतक्या कमी वेळेत एवढी मोठी रक्कम कशी जमा झाली. तिकडे सखीच्या हातामध्ये सुद्धा हॉस्पिटलची रिसिप्ट लागलेली असते आणि सखीला समजलेलं असतं की हॉस्पिटलचे सगळे पैसे कान्हाने भरले आहेत. कान्हाने एवढे पैसे कुठून आणले हे जाणून घेण्यासाठी सखी कान्हाकडे येते आणि याबद्दल त्याला विचारते. कान्हाची खरी ओळख आता सगळ्यांसमोर येईल का हे बघणं रंजकदार असणार आहे.